शरद पवार यांनी पुण्यामध्ये महिला अत्याचाराच्या संदर्भात कार्यकर्त्यांना शपथ दिली। या शपथेवरून राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवलेली आहे। शरद पवार सत्तेत होते तेव्हा त्यांनी महिला अत्याचार प्रतिबंध सक्षम कायदे का केले नाहीत असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। पाहूयात। शरद पवारांच्या शपथेवर राज ठाकरेंची टीका। सरकार असल्यावर महिला सुरक्षेच्या उपाययोजना का नाही? महिला सुरक्षेवरून राज ठाकरेंचा शरद पवारांना सवाल। बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ शरद पवारांनी पुण्यात रस्त्यावरती उतरत आंदोलन केलं। पुण्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळी पट्टी बांधून तासभर मूक निदर्शनं केली। आंदोलनाच्या वेळी पाऊस सुरू झाला। भर पावसात शरद पवारांनी कार्यकर्त्यांना शपथ दिली। मी अशी शपथ घेतो की मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपून घेणार नाही। माझे घर, माझा मुलगा, माझे गाव, माझे ऑफिस, कोणत्याही ठिकाणी जर महिलांचा छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठवेन। मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही। महिलांचा सन्मान राखीन। जय हिंद। राज ठाकरेंनी शरद पवारांच्या या शपथेवर टीका केली आहे। सरकार असताना महिलांच्या सुरक्षेच्या उपाययोजना का केल्या नाहीत असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे। या राज्यामध्ये अत्याचार खपून घेणार नाही अशी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी शपथ घेतली। शरद पवार अत्याचार कसले अत्याचार? महिलांवर तुमच्या हातात ज्यावेळेला सरकार येतात त्यावेळेला ह्या गोष्टी करा ना। असल्या शपथा कसल्या घेताय? शरद पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलंय। आघाडीचं सरकार असताना शक्ती कायदा आणल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। शक्ती कायदा आम्हीच आणला होता, कदाचित त्यांना माहिती नसेल, पण शक्ती कायदा हा आम्ही महाराष्ट्रात आमचं सरकार असताना आणला। सत्ताधारी शरद पवार यांच्यावर थेट टीका करणं टाळतायत। राज ठाकरे मात्र शरद पवारांच्या प्रत्येक वक्तव्य आणि प्रत्येक कृतीवर बेधडक टीका करताना दिसतात। या टीकेचा राज ठाकरेंना फायदा होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।